माननीय उपभूमी अधीक्षक साहेब योजना बाळकृष्ण अकोलकर मॅडम ह्या स्वतः आपले जे काही स्टॉप अधिकारी संबंधित घेऊन इथपर्यंत आल्या व यांनी लोढरा या गावातील गट क्रमांक 104 याच्या हद्दी खुणा व या गटालगत असलेला शिव बांध याच्या हद्दी खुणा करण्याकामी नोटीस दिलेल्या आहे व यामुळे आम्ही संबंधित कार्यालयाचे थोडे 50% समाधानी आहोत आणि मॅडम आल्यामुळे आम्ही त्यांनी दिलेल्या नोटीस स्वीकारल्या व तरी बी संबंधित सरपंच यांनी या नोटीसी गावामधील दौंडी देणे, ग्रामपंचायत कार्यालयाला लावणे व जे काही महसूल डिपार्टमेंट आहे यांना सुद्धा संबंधित लावणे, तोपर्यंत आम्ही यांनी नोटीस देण्याबाबत आम्ही समाधानी आहोत। पण आमची जी काही मागणी आहे ही मागणी पूर्ण झालेली नाही, पण पूर्ण होण्याच्या दिशेने आहे। यासाठी आम्ही आजपर्यंत हे सर्व चर्चा यांच्याशी करून सर्व गटाची स्थळपाहणी करून आमचं जे काही उपोषण आहे ते पुढील जे आम्ही तीव्र करणार होतो, आम्ही आजपासून गोळ्या औषधी पाणी हे सोडणार होतो व संबंधित जे काही दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांचे प्रतिकात्मक पुतळे हे दहन करणार होतो। ही कारवाई आम्ही संबंधित मॅडम आल्यामुळे आम्ही जे काही तीव्र प्रकारचं आंदोलन होतं ते थोडं सौम्य करत आहोत। म्हणून माझी विनंती प्रशासनाला का आपण पुढील आपल्या कार्यालयाचा जावे ही आमची नम्र विनंती आहे। आपण आल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। उपोषण जे काही आहे ते पुढील तारखेपर्यंत चालू राहील। फक्त जे काही तीव्र करायचं होतं का तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब सैंदाने साहेब यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळायचे होते, ते आम्ही मॅडमनी हे दिल्यामुळं आम्ही ते आंदोलन वगैरे स्टॉप करत आहोत। पण उपोषण हे चालू राहील अशी आम्ही आता पुढच्या 5 दिवसामध्ये प्रोसेस काय होणार नाही ना, आम्ही सकाळपासून तुमच्या सोबत थांबलेलो आहे। सरपंच साहेब तुम्ही सांगा करून तरी सांगा तुम्ही करून द्या सगळं नाही। आणि ऑलरेडी ना दंडाधिकाऱ्यांनी देणं हा दंडाधिकारी दिला, या तारीख कशी तुम्ही फायनल केली त्यांनी करायला पाहिजे ना। दंडाधिकारी पोलीस कामी हजर राहावे कारवाई होईपर्यंत, त्यांनी दिलं का दादा? जोपर्यंत तुम्हाला येत नाही तुम्ही मॅडम जी काळजी नसावी। सासरे माझे आहे, त्यांच्या प्रकृतीची काळजी मी करेन। काय करा आपलं आरोग्य अधिकारी त्यांना तपासून नको बरं अहो सासऱ्याला सोडणाऱ्या सुना भेटत असतील पण सासऱ्याला सोडणारा जावई लवकर भेटत नाही। धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।